नमस्कार. धनगर समाज एस टी आरक्षणाच्या विषयावर आज आपण बोलणार आहे. तर एस टी आरक्षणाचा विषय हा फक्त एक दीपक बोराडे साहेबांच्या एकट्याच्या घरचा नाही. कारण ते एवढे कष्ट घेतात, रात्रंदिवस फिरतात, तर लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात जिथं जिथं धनगर समाज आहे त्या आपल्या सगळ्या समाजानं मिळून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज एखादा उपोषणकर्ता असू द्या किंवा आपल्या धनगर समाजात लढणारा लढवय्या असू द्या, यांच्यावर ही वेळ काय येते की आपण एवढं ताकदीनं आपला समाज 2 नंबरचा समाज आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात आपला 2 नंबर समाज आहे का नाही हा खूप मोठा प्रश्न पडतो आहे. आणि जर असेल तर मग आपला समाज रस्त्यावरती का उतरत नाही? आणि रस्त्यावरती उतरत नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांना रस्त्यावरती यायची लाज वाटते का? किंवा आपल्या मुलाबाळांना भविष्यात आरक्षणाचा एस टीचा दाखला जर मिळाला तर आपल्याला त्याचा किती फायदा होणार आहे? मग हा फायदा नको आहे का? जर का आपल्याला एस टी आरक्षणाचा फायदा हवा असेल तर सर्वांनी हात जोडून विनंती आहे माझी सर्वांनी स्वतः आपल्या मुलाबाळासहित 21 तारखेला बाहेर पडा. आणि आपण जर एकमेकाची टांग खेचत राहिलो किंवा एखादा पुढं पळतोय त्याला पाठीमागनं हसत राहिलो तर आपल्याला आरक्षण हे कधी मिळणार नाही. विषय अंतिम टप्प्यात आहे, तर अंतिम टप्प्यात असो किंवा पुढं जाऊ, पण जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं आरक्षण आपल्याला मिळणार नाही. आणि आरक्षण आपल्याला, आपण त्यांना भीक मागत नाही, तर ते आरक्षण आपलं अगोदरच आहे. आपण एस टीमध्ये अगोदरच आहोत, त्याची अंमलबजावणी करायसाठी आपण धडपडतो आहे. तर त्या अंमलबजावणी व्हावी म्हणून जर आपण मुलाबाळांसकट जर बाहेर पडलो तर आपण यातून काहीतरी मार्ग निघेल किंवा आपल्याला आरक्षण मिळेल. धन्यवाद मित्रांनो. आणि सर्वांनी ताकदीनं 21 तारखेला या एवढं सांगतो आणि थांबतो. थँक्यू.